आज होती बीसी आणि बीसीला काय बनवायचं सुचतच नव्हतं. तर हे फ्लावर समोसे आज बीसीसाठी बनवले आणि इतके मस्त जबरदस्त चवीचे झाले की सगळ्यांना भारी आवडले. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं, या जागी मैदा घेतला तरी चालेल. तीळ ओवा चोळून टाकायचं, चवीनुसार मीठ, चिमूटभर खायचा सोडा टाकला आणि कडकडीत तुपाचं मोहन टाकलं आणि पीठ चुरून घ्यायचं. आता सारण होईपर्यंत पीठ भिजू द्यायचं. बटाटे खिसून घेतले, त्यामध्ये तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर, कोथिंबीर टाकायचं आणि छान चुरून घ्यायचं. त्यानंतर पीठही भिजलेलं आहे. आता त्याची पोळी लाटून घ्यायची. आता लाटलेल्या पोळीला बटाट्याचं सारण चारही बाजूला लावून घ्यायचं. त्यावर अजून एक पोळी ठेवायची आणि छान हे लाटून घ्यायचं, म्हणजे आतमधलं सारण सगळ्या बाजूला हे एकसारखं लागेल. त्यानंतर कडा कट केल्या आणि सगळे स्क्वेअर आकाराच्या हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने त्याची घडी पाडायची. अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतील, इतकी सोपी पद्धत आहे. आणि मस्त असं हे फ्लावर तयार झालं. हे एक चिमटी या बाजूला आणि एक चिमटी त्याच्या विरुद्ध बाजूला द्यायची आणि तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत. उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत तळायचे आहेत. तळताना फुल गॅस करायचा नाही, नाहीतर नरम पडतील. आता आवाज जी आहे का, आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती खुसखुशीत असे झालेले आहेत. चवीला म्हणसाल तर जबरदस्त झाले. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्स करायला मात्र विसरू नका. तुम्हीही करून पहा.